10वी नंतर पॉलिटेक्निक करायचे आहे, पण पॉलिटेक्निक म्हणजे नेमके काय? त्याच्यामध्ये कुठले कुठले ब्रांचेस येतात? पॉलिटेक्निक झाल्यानंतर आपण इंजिनिअरिंग करू शकतो का? किंवा पॉलिटेक्निक झाल्यानंतर चांगला जॉब मिळू शकतो का? त्याला फ्युचरमध्ये स्कोप आहे का? तुम्हाला पण हेच प्रश्न पडत आहेत, तर ही रील शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, आपल्या करिअर गायडन्स या सिरीजमध्ये मी विजय सोनी सर आपलं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहे करिअर इन पॉलिटेक्निक. यालाच डिप्लोमा इन इंजिनिअरिंग असे सुद्धा म्हटलं जाते. यामध्ये तुम्हाला सिव्हिल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, IT, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI, ऑटोमोबाईल, केमिकल इंजिनिअरिंग, फॅशन डिझायनिंग, इंटेरियर डिझायनिंग, आर्किटेक्चरल डिझायनिंग, मेकॅट्रॉनिक्स, बायोमेडिकल इंजिनिअरिंग यासारख्या खूप साऱ्या ब्रांचेस पाहायला मिळतात. आता सगळ्यात मोठा प्रश्न, पॉली झाल्यानंतर पुढे काय? खूप साऱ्या स्टुडंट्सला असं वाटते की पॉली झाल्यानंतर आपल्याला खूप सारे ऑप्शन्स नसतात, पण असं नाही आहे. या उलट पॉली झाल्यानंतर तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल राहतात. पॉलिटेक्निक किंवा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग झाल्यानंतर तुम्ही प्रायव्हेट कंपनीजमध्ये ॲज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून वर्क करू शकता. खूप साऱ्या गव्हर्नमेंट सेक्टर्समध्ये सुद्धा आपण ॲज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून वर्क करू शकतो. फ्रीलान्सिंग करू शकतो, अप्रेंटिसशिप करू शकतो किंवा एखाद्या टेक्निकल बिझनेससुद्धा सुरू करू शकतो. आणि पुढे शिकायचंच असेल तर इंजिनिअरिंगच्या डायरेक्ट सेकंड इयरला सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतो. हो मित्रांनो, पॉलिटेक्निक किंवा डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना BE आणि BTechच्या डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळते. पण एक इम्पॉर्टंट रिॲलिटी ही पण आहे की फक्त डिप्लोमा करूनच तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही. डिप्लोमाच्या सोबतच तुम्हाला खूप साऱ्या स्किल्स ॲक्वायर करणंसुद्धा गरजेचे आहे. जसं की कम्युनिकेशन स्किल, प्रेझेंटेशन स्किल, प्रॅक्टिकल नॉलेज आणि आपल्या ब्रांचशी रिलेटेड 2-4 एक्स्ट्रा कोर्सेस करणेसुद्धा गरजेचे आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, कंपनीजला स्किल वर्करची जास्त आवश्यकता असते. तर जर का तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेजची खूप जास्त आवड असेल, करिअरला लवकर सुरुवात करायची असेल आणि फक्त टेक्निकल फील्डमध्येच पुढे आपलं करिअर घडवायचं असेल, तर पॉलिटेक्निक किंवा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग हे तुमच्यासाठी एक एक्सलंट ऑप्शन असू शकते. लक्षात ठेवा मित्रांनो, स्मार्ट करिअर चॉईस हे तुमचं फ्युचर बदलू शकते. म्हणून फक्त दुसऱ्यांना फॉलो करू नका, तर आपल्या इंटरेस्टनुसार स्वतः डिसिजन घ्या आणि स्वतःला आणि आपल्या फॅमिलीला फायनान्शियली फ्रीडम मिळवून द्या. ही माहिती आवडली असल्यास लाईक, फॉलो आणि शेअर करा. आणि तुम्हाला कुठल्या ब्रांचमध्ये इंटरेस्ट आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.